कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे विश्वरूप, तू काय रे, तू इथे कसा? अभिराम तर लीला सोबत बाहेर गेलाय। अहो त्यांनीच मला इथे यायला सांगितलं। तुमच्याकडनं डिझाईन्स अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत ना। कसलं डिझाईन? डायमंड नेकलेसची। हो अच्छा अच्छा, ठीक आहे, मग आपण खोलीत जाऊन बसून आरामात बघूया काय? दुर्गा, आमच्यासाठी कॉफी पाठवशील? हो आजी। चल लक्ष्मी, तुझी शिक्षा अजून पूर्ण व्हायची आहे ना, ली। हा हो आजी। ये विश्वरूप। वहिनी, काय ठरवलं होतं आणि काय घडतंय? आपल्याला खरंच नेकलेस मिळणार आहे डायमंडचा? हो, थँक्स टू यू। तुमच्यामुळे झालंय सगळं, तुमच्या मूर्खपणामुळे। लीलाने पुन्हा एजेंटच्या मनात सिंपती मिळवलीच। हे जर असंच चालू राहिलं ना, तर आपल्याला जी भीती वाटते ना, ते घडायला वेळ लागणार नाही। तिला तुम्ही तिचं प्रेम व्यक्त करायला सांगितलं? कसं करू शकता रे? हे दोघं गेले कुठे असतील वहिनी? काही कळत नाहीये। हो ना, किती वेळ झाला। अरे काय चाललंय? किती वेळ अशाच उभ्या राहणार? पॅकिंग झाली का तुमची? मला तर इच्छाच नाहीये वहिनी बॅग भरायची। बघा ना, आता हे जे लीलाच्या सतत मागे पुढे करत असतात, तिला बाहेर पण घेऊन गेलेत फिरायला। क्रूजवर तर काय काय बघायला मिळणार आहे काय माहित। हो ना वहिनी, 2 तास झाले त्यांना जाऊन। एवढं काय बोलत असतील ते एकमेकांबरोबर? लीला, थँक्यू। थँक्यू? हे जे तुम्ही अनाथ मुलांसाठी एवढं सगळं करता हे कळल्यावर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं। मी काय, संपूर्ण समाजाने तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं। तसं नाहीये। मी दरवर्षी अनाथ आश्रमात जातो, आई किंवा विश्वरूपला घेऊन। मला तिथे जायला आवडतं, पण एकट्याला नाही। आपण आता मित्र आहोत, त्यामुळे मला वाटलं की यावर्षी मी तुला घेऊन जावं। त्यात काय एवढं? मला खूप छान वाटलं। तुम्ही मला कधीही घेऊन जाऊ शकता। ज्या पद्धतीने तू तिथे हसत खेळत होती, त्या मुलांना खूप बरं वाटलं, आणि त्या मुलांना बघून मला खूप आनंद झाला। त्यासाठी थँक्यू। एजे, आपण नवरा बायको आहोत हे खरंच, पण मला त्यापेक्षा आपल्यातली मैत्री जास्त आवडते। त्या मैत्रीसाठी मला एक प्रॉमिस कराल? व्हॉट प्रॉमिस? जग इकडचं तिकडे झालं, म्हणजे प्रलय, जगबुडी, कोरोना काही आलं गेलं ना, तरी आपण कायम मित्र राहायचं। आयुष्यभरासाठी चांगले मित्र राहायचं। पुढे काय होईल काही माहित नाही, पण आपण काही झालं ना तरी आपल्यातली ही मैत्री टिकवून ठेवायची, कारण तुमच्या इतका चांगला माणूस मला मित्र म्हणून शोधूनही सापडणार नाही। प्रॉमिस? प्रॉमिस। एजे, तुझ्यात आणि लीलामध्ये फूट पाडण्यासाठी मी बऱ्याच गोष्टी केल्या, पण मला सतत अपयश आलं। पण आता याच अपयशाचा मी फायदा करून घेणार आहे। तुम्ही दोघेही असेच एकमेकांच्यात बिझी राहा। त्याच वेळात मी तुझ्या संपूर्ण कुटुंबात फूट पाडणार, आणि एकदा का लीलाच्या विचारातून तू तुझ्या भानावर आलास
की तुला कळेल की तुझं अख्खं कुटुंब विखुरलेलं आहे. एजे आले. आय एम सॉरी लीला. लीला माझं स्टडीमध्ये काही काम पेंडिंग आहे, मी पूर्ण करतो. एजे, मी कॉफी करून आणू का? ओके, थँक्स. थांब. कुठे गेली होतीस ग? हे आम्ही तुला विचारतोय ना, सांग ना. वहिनी हे सांगतच नाहीये कुठे. ए लीला, तुझ्याशी बोलते ना मी. वहिनी हे सांगतच नाहीये. कुठे गेली होतीस? मी कुठे गेले होते? तुम्हाला असं विचारायचंय का की एजे मला कुठे घेऊन गेले होते? हा, तेच ते सांग. तेच ते कसं? कसं आहे, एक दिवस होता जेव्हा मी एकटीच बाहेर फिरत होते आणि आजचा एक दिवस आहे जेव्हा एजे मला स्वतःहून बाहेर फिरायला घेऊन गेले. हा फरक आता तुम्ही लक्षात घ्या. हा, मगाशी मी कोणती आहे हे ही बोलली होती ना. हा 22 नंबर. हेच फायनल करूया आपण. बर, ठीक आहे, नंबर आठवणीने लिहून घ्या. बरं, हो हो चल. चल. आजी काय रे, नाही काही नाही, मी हे डन करतो. तुला काही बोलायचं तर बोल ना. काय झालं, बोल बोल बोल. म्हणजे आजी तुम्हाला माहिती आहे ना की एजे सर हा नेकलेस अंतरा मॅडम साठी बनवून घेत आहेत ते. हो, दरवर्षी अभिराम काही ना काहीतरी दागिना बनवतोच अंतरासाठी. का? आपण यावर्षी त्यांच्या आयुष्यात लीला मॅडम आहेत. मग नाही, तरीही एजे सर त्यांच्या पहिल्या बायकोसाठी हा दागिना बनवून घेत आहेत. हे जर लीला मॅडमना कळलं तर त्यांना वाईट नाही का वाटणार? विश्वरूप, मी जितकी अभिरामला ओळखते तितकीच लीलालाही ओळखते. अभिराम अंतराच्या आठवणीसाठी काहीतरी करतोय या गोष्टीचं लीलाला कधीच वाईट नाही वाटणार ना. अशी इतरांशी स्पर्धा करणारी मुलगी नाहीये रे ती. तिच्या वाटेला जितकं प्रेम येतंय, जितकी माया येते, बस त्यातच ती खुश असते आणि त्यातूनच ती इतरांना आनंद देते. हो, खरंय. लीला मॅडम तशा खूप समजूतदार आहे. हो, माझ्या मनात उगाच शंका. ठीक आहे, मी पुढची प्रोसिजर करायला घेतो. बर, येतो. विश्वरूप, ही शंका माझ्या मनातही बऱ्याचदा येते, पण माझी खात्री आहे लीला एक ना एक दिवस नक्की अभिरामचं मन जिंकेल आणि तोही अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करेल. त्याच दिवसाची मी वाट पाहते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.